थांबाय सगळं, हे शक्य नाहीये। आम्ही तुम्हाला लग्नाला होकार दिलेला नाही आणि आयुष्यात कधी देणारही नाही। हे बघत काय बसलायत तुम्ही? जा आणि यांचं घरातलं सगळं सामान फेकून द्या। काका मी हात जोडते, विनंती करते, असं करू नका ना, थांबवा हे सगळं। पौलमी बघ, आता तुझी आई आणि आजी दोघी रस्त्यावर येणार। तू जर होकार दिलास ना तर सगळं थांबेल। पौलमी, तू भरीच पडू नकोस। हे बघ, हा अन्याय आहे, हे पाप आहे। असा स्वाभिमान विकून संसार वाचत नाही। हे घ्या, या बरणीत काय आहे ते पहा आणि सांगा आम्हाला। आणि इकडे बाळ्या। स्वामी माफ करा, पण मला त्यात काहीही दिसलं नाही। गोपाळा। स्वामी, मलाही या बरणीमध्ये काही दिसलं नाही। माई। स्वामी परणी रिकामीच आहे, काहीच नाहीये त्यात। गया। हो स्वामी, मलाही काहीच दिसलं नाही। कपिले। मी अगदी बारकाईने निरीक्षण केलं, काही नव्हता। जो ओळखेल आणि सांगेल की या बरणीत काय आहे त्याला आमच्या पाद्य पूजेचा मान मिळेल। आजचा दिवस सगळ्यांसाठी संभ्रमात पडण्याचा दिवस आहे। सासूबाई, सासूबाई, पौलमी। काय ग राधे, काय झालं? हे बघा ना, धान्याची पोती। अगं हे कसं शक्य आहे? कालपर्यंत घरात धान्यच नव्हतं आणि ह्या धान्याच्या गोण्या कोणी आणून ठेवल्या असतील? हो ना, मी सकाळी उठले तेव्हा या गोण्या इथे नव्हत्या। कोणी आणल्या, कशा आणल्या? पण सासूबाई, मला जाणवतंय ही स्वामींची कृपा आहे। स्वामी आपल्या लेकरांना कधीच उपाशी राहू देणार नाहीत। किती नीच लोक आहात रे तुम्ही। माझं व्याज द्यायला पैसे नाहीयेत तुमच्याकडे, पण धान्याच्या गोण्या आणायला पैसे आहेत तुमच्याकडे। व्यंकट, ही स्वामींची कृपा आहे। तुझं त्याच्याशी काहीही घेणं देणं नाही।
असं? मग आज मी माझं व्याज चक्री व्याजासहित वसूल करणार आहे. मी अशी वस्तू घेऊन जाणार आहे ज्याचा तुम्ही विचारही केला नसेल. पण आमच्या घरात अशी कुठलीच वस्तू नाही. नाही कशी? हे काय? देवी आईचा मुखवटा, तोही सोन्याचा. पण आता हा मुखवटा व्यंकटचा. बाळा, दिवा घेऊन ये. जशी आज्ञा स्वामी. हा दिवा म्हणजे तुमच्या मनात असलेली श्रद्धा, ज्याची ज्योत तुम्हालाच पेटवावी लागते. माई तुझ्या भावाला सांग, आमच्यावर विश्वास ठेव, नामस्मरण करत राहा आणि कायद्याची लढाई लढत राहा. यश नक्की मिळेल. मी पत्र लिहून तुमचा उपदेश त्याला कळवते. त्याला म्हणावा तुझ्या मनातला श्रद्धेचा आणि भक्तीचा दिवाच तुझ्या आयुष्यातला अंधार दूर करेल. जे तिथे तुझ्या भावाला करावं लागणार आहे तेच इथे आमच्या राधालाही करावं लागणार आहे. संकटांचा सामना, आणि संकटांचा सामना करताना गुरुवरचा विश्वास अबाधित ठेवावा लागणार. शिवशंकर शंभो. देवीच्या मुखवट्याला वस्तू म्हणणाऱ्याचा शेवट असाच होणार. व्यंकटा, तू जळून खाक होशील. अचानक बाहेर विजा का करडतायत? काय? हा विजांचा कडकडाट का झाला? आज काही कडाडलं ना तरी हा मुखवटा मी आज इथून घेऊन जाणारच. आग! 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 अरे आग कशी काय लागली? वाचवा, वाचवा, कुणीतरी वाचवा मला. देवीचा मुखवटा उचलण्याचा प्रयत्न केला असणार व्यंकटने, त्याचेच परिणाम भोगतोय तो. देवी आईशी खेळ करणाऱ्याला देवी सोडणार नाही. वाचवा, वाचवा, कुणीतरी वाचवा मला. शांत हो देवी आहे, शांत हो. व्यंकटच्या पापांचा खडा भरायचा.
आणि जे काही घडतंय तो रचनेचा एक भाग. व्यंकटला या पापातून थोडा मिळणार आहे आणि राधाला मोठी शिकवण. शांत हो देवी आई, शांत. शिव शंकर शंभू. आता हा देवीचा सोन्याचा मुखवटा या व्यंकटचा झाला.